नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामध्ये जी सरळ सेवेची जाहिरात आलेली आहे ही आत्तापर्यंत बऱ्याचशा जणांनी किंवा सर्वांनीच बघितलेली असेल. या पदांसाठी म्हणजे इथे जलसंपदा विभागामध्ये 4497 पदांसाठी ही जाहिरात आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी 3/11 म्हणजे 3 नोव्हेंबरपासूनच सुरुवात झालेली आहे आणि आता शेवटचे 3 दिवस शिल्लक आहेत. म्हणजे 24/11/2023 पर्यंत यासाठी फॉर्म भरायचे होते. मी रिमाइंडर म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे. यापूर्वी या जागांच्या संदर्भामध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर मेसेजेस टाकलेले आहेत. तुम्ही बघितले नसतील तर ते जाऊन बघा. ही जलसंपदा विभागातली भरती जी आहे ती 10 वर्षानंतर सर्वात मोठी भरती होत आहे आणि भरपूर जागा आहेत. जर तुम्ही अजूनही फॉर्म भरला नसेल तर तुम्ही फॉर्म जाऊन भरू शकता. 2 ते 3 दिवस शिल्लक आहेत, तर त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरा. आता जर तुम्ही अजून जाहिरात बघितली नसेल तर आपण मी तुम्हाला थोडक्यामध्ये हे पद कसे कसे आहेत याबद्दल सांगणार आहे. त्याचबरोबर कोणत्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरायला हवा याबद्दल देखील मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा मित्रांनो, मी तुम्हाला आत्ता सांगितलं त्याप्रमाणे 10 वर्षांनंतर ही सर्वात मोठी जलसंपदा विभागातील भरती होत आहे. एकूण 14 संवर्गातील एकूण 4497 पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. 3/11 पासूनच फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि शेवटची तारीख 24 नोव्हेंबर म्हणजे 24/11/2023 आहे. बघा मित्रांनो, इथं वेगवेगळ्या प्रकारचे संवर्ग आहे आणि परिमंडळ देखील दिलेले आहे. इथे आता ही जी भरती प्रक्रिया आहे ती परिमंडळानुसार होणार आहे. म्हणजे आता इथे दिलेलं आहे बघा, नाशिक, पुणे, त्याचबरोबर अमरावती, छत्रपती संभाजीनगर, सातारा, नागपूर, अशा प्रकारे पुणे, मुंबई, अशा प्रकारे परिमंडळानुसार ही भरती प्रक्रिया होणार आहे. आता यांनी दिलेलं आहे जे काही संवर्ग आहेत, कुठल्या कुठल्या संवर्गासाठी. तर इथे बघा, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट ब अराजपत्र, त्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखक गट ब अराजपत्रित, त्यानंतर कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट क, भूवैज्ञानिक सहाय्यक गट क, आरेखक गट क, त्यानंतर सहाय्यक आरेखक गट क. आता इथे प्रत्येक ठिकाणी संवर्ग दिलेले आणि या जाहिरातीमध्ये संवर्गानुसार डिटेल सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी गट क, प्रयोगशाळा सहाय्यक गट क, त्यानंतर अनुरेखक गट क, त्यानंतर दप्तर कारकून गट क. तर मित्रांनो, हे जे पद आहे दप्तर कारकून गट क, तर या पदाच्या भरपूर जागा आहेत आणि याला एनी ग्रॅज्युएट प्लस टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे तुम्हाला. इंग्लिश 40 आणि मराठी 30 असं टायपिंग पाहिजे. आणि या ज्या जागा आहेत त्या सर्व परिमंडळामध्ये आहे. इथे दिलेलं आहे बघा, दप्तर कारकूनच्या कुठे कुठे आहेत तर बघा इथे दिलेलं आहे अमरावती, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर साताऱ्यामध्ये आहे, नागपूर, नाशिक, पुणे आणि ठाणे. हे फॉर्म भरत असताना तुम्ही एका परिमंडळामधून भरणार तर तुम्हाला म्हणजे 3 पद आहेत, दप्तर कारकून, मोजणीदार आणि कालवा निरीक्षक. यासाठी एकदाच फीस भरावी लागणार. परंतु जर तुम्ही आणखी एका परिमंडळातून भरल्या तर तुम्हाला पुन्हा स्वतंत्र फीस लागणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, पुढे मोजणीदार गटकचंच पद आहे आणि या पदासाठी देखील इथे एवढे जे संवर्ग दिलेले आहे एवढ्या संवर्गामध्ये इथे जागा आहे आणि इथे जागा देखील दिल्या आहे आणि इथे ग्रेड पे दिलेला आहे बघा. S6 S6चा ग्रेड पे 19,900 पासून ते 63,200 पर्यंत इथे पेमेंट मिळू शकतो. त्याचबरोबर तुम्हाला इथे यांचा देखील दिलेला आहे, दप्तर कारकूनचा देखील 19,900 ते 63,200 पर्यंत ग्रेड पे आहे. आणि ह्या ज्या आहे ना ह्या इथे जागा दिलेल्या आहे मित्रांनो. म्हणजे जसं जसं परिमंडळ आहेत परिमंडळानुसार त्या पदाला किती जागा आहेत तर इथे दिलेलं आहे बघा. जसं की इथे अमरावती विभागामध्ये 9 आहेत, छत्रपती संभाजीनगरमध्ये 134 जागा आहे, साताऱ्यामध्ये 49, नागपूरमध्ये 76. तरी मी तुम्हाला एक सुचवल, जर तुम्ही अजून फॉर्म भरला नसेल तर तुम्ही भरताना तुमच्याच परिमंडळात भरा, म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये आहेत. कारण कसं होतं की ज्या त्या जिल्ह्यामध्ये त्यांनी फॉर्म भरला तर मग काही वेळा काय करतात विद्यार्थी, जिथे जास्त जागा आहे ना तिथे जास्तीत जास्त फॉर्म भरतात. मग जिथे कमी जागा आहे तिथे कमी फॉर्म येतात. मी आत्तापर्यंत जे आता फॉर्म भरले गेले ना तर फॉर्म किती जणांनी भरले ते बघितलं, त्यावरून लक्षात आलं की जिथे जास्त जागा आहेत तिथे खूप जास्त प्रमाणात फॉर्म भरले गेले आणि जिथे कमी जागा आहेत ना तिथे कमी प्रमाणात फॉर्म भरले गेले. तर त्याचमुळे तुम्ही तुमच्या इथून फॉर्म भरला तर कदाचित तुमची जे सिलेक्शनचे चान्सेस जास्त राहतील.
आता इथे बघा मोजणीदारच्या देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये जास्त जागा दिसत आहेत, त्याचबरोबर पुणे परिमंडळामध्ये जास्त जागा आहेत आणि बाकी तर आहेत, समजा अमरावतीमध्ये 42 वगैरे अशा जागा आहेत. त्यानंतर तिसरं पद आहे कालवा निरीक्षक. तर कालवा निरीक्षक जे आहे मित्रांनो, हे इथे दिलेलं आहे अमरावती, औरंगाबाद, म्हणजे छत्रपती संभाजीनगर, सातारा, नागपूर, नाशिक, पुणे या ठिकाणी याच्या जागा आहेत. S6चा ग्रेड पे आहे आणि 19,900 ते 63,200 याप्रमाणे, आणि बाकी महागाई भत्ता वगैरे इतर असणार. तर अशा प्रकारे हे जे 3 पदं आहेत इथे एनी ग्रॅज्युएट प्लस तुम्हाला टायपिंग लागतं आणि अशा प्रकारे इथे दिलेलं आहे बघा. इथे भरपूर जागा आहेत. पुणे परिमंडळात 319 जागा आहे. त्यानंतर नाशिकमध्ये 124 आहे, नागपूरमध्ये 100 आहे, साताऱ्यामध्ये 153 आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात जास्त दिसत आहे 388 आणि अमरावतीमध्ये 59 जागा आहेत. त्यानंतर बघा सहाय्यक भांडारपाल आहे मित्रांनो. इथे पण एनी ग्रॅज्युएट प्लस तुम्हाला टायपिंग लागतं. तर ह्या पण अमरावती, छत्रपती संभाजीनगर, सातारा, नागपूर, नाशिक, पुणे, ठाणे, म्हणजे जवळजवळ या सगळ्याच जागा सर्वच परिमंडळामध्ये आहेत. त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे. अजूनही फॉर्म भरला नसेल तर भरून घ्या. आता इथे बघा कनिष्ठ सर्वेक्षक सहाय्यक गट क आहे. तर इथे 8 जागा आहेत. सर्वात जास्त जागा जर तुम्ही म्हणसाल तर सहाय्यक भांडारपाल, त्याचबरोबर हे 3 पदं जे आहेत कालवा निरीक्षक, त्यानंतर मोजणीदार गट क आणि दप्तर कारकून गट क, अशा प्रकारे हे जे 3 पदं आहेत 3 ते 4 पदं याला भरपूर जागा आहे. त्यानंतर तुमचं ऑदर जर एज्युकेशन झालेलं असेल तर हे वरचे जे पदं आहेत तर त्यासाठी देखील तुम्ही इलिजिबल आहात. तर तुम्ही ते बघून घ्या. तर बघा मित्रांनो, इथे आता मी तुम्हाला ऑलरेडी मला क्वालिफिकेशन माहिती होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. खाली जेव्हा आपण जाहिरात बघतो तर त्या जाहिरातीमध्ये तुम्हाला सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे, कशा प्रकारे फॉर्म भरायचा. डिटेल माहिती एकदम त्यांनी पूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर कुठल्या संवर्गाला किती जागा आहेत सगळं डिटेल दिलेलं आहे. खाली आपण जाऊ तर तुम्हाला दिसेलच ते डिटेल गोष्टी दिलेल्या आहेत. पण जर समजा एनी ग्रॅज्युएट असाल आणि तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असेल तर तुम्ही इथे एलिजिबल आहात. बघा यांनी शैक्षणिक अर्हता वगैरे दिलेली आहे. तुम्ही त्या व्यतिरिक्त जर इतर पदांना जर तुम्ही इलिजिबल असाल तर इथे दिलेलं आहे वरिष्ठ वैज्ञानिकसाठी काय आहे क्वालिफिकेशन, तर इथे दिलेलं आहे. ही जाहिरात मी पुन्हा एकदा आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकून देईल. तुम्ही तिथे जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. तर ही जाहिरात मी टाकून देईल. बघा हे जे बाकीचे जे पद आहेत त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं क्वालिफिकेशन आहे, परंतु हे जे 3 पदं आहेत बघा 3 ते 4 पदं आहेत. जसं की पुन्हा एकदा दाखवते मी तुम्हाला. हे बघा हे पद आहे दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक आणि सहाय्यक भांडारपाल. याला जवळजवळ सारखंच क्वालिफिकेशन आहे. हे बघा कोणत्याही शाखेची पदवी आणि बघा टंकलेखक, तर याची 30 शब्द मराठी, म्हणजे मराठी 30 आणि 40 इंग्रजी. आता इथे पण पदवी, त्यानंतर मराठी 30, इंग्रजी 40 मोजणीदारला पण, आणि कालवा निरीक्षकला सेम तसंच आहे, पदवी आहे आणि त्यानंतर 30 मराठी आणि 40 इंग्रजी इथपर्यंत आहे. त्यानंतर इथे बघा आता इथे सहाय्यक भांडारपालला मित्रांनो पदवी लागत नाही तुम्हाला. सहाय्यक भांडारपाल आहे इथे फक्त शालांत परीक्षा उत्तीर्ण केलेली पाहिजे आणि इथे 30 आणि 40 म्हणजे हा फरक आहे. बाकी तर तुम्ही क्वालिफिकेशन बघून घ्या. सर्वात जास्त जागा या आहेत म्हणून मी हे पुन्हा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. बाकी तुमचं टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे अगोदरच पाहिजे. टायपिंग सर्टिफिकेटला फक्त सूट दिलेली आहे, मला असं वाटतं दिव्यांगांना सूट दिलेली आहे. बाकीच्यांसाठी ते लागतच आहे, म्हणजे अगोदर तुमचं टायपिंग पाहिजे. बाकी मग त्यांनी काय ह्या ज्या गोष्टी फॉर्म भरत असताना लागतात हे देखील दिलं आहे. ही जाहिरात तुम्ही डिटेलमध्ये बघा. यामध्ये महत्त्वाचं काय आहे ते सांगणार आहे मी. आता फीजच्या बद्दल सांगण्याची गरजच नाही. खुल्या प्रवर्ग 1000 आणि मागासवर्गीय 900 हे ठरलेलंच आहे. यानंतर कुठली एक्झाम जरी झाली तरी अशाच प्रकारची फीज देखील असेल. आणि S6चा ग्रेड पे आहे. चांगलं पेमेंट तुम्हाला इथून स्टार्ट होणार आहे. आणि आता याच्या खाली मित्रांनो आता हे सूचना वगैरे आहे आणि इथे जे खाली आहे तर तुम्हाला परिमंडळानुसार, त्याचबरोबर जात म्हणजे कास्टनुसार, अनुसूचित जाती जमाती, कुठल्या कास्टला कुठल्या परिमंडळामध्ये कुठल्या संवर्गाला किती जागा हे डिटेलमध्ये दिलेलं आहे. हे बघा मी तुम्हाला फक्त आता सुरुवातीला हे जे 3 संवर्ग आहेत त्याबद्दलच सांगते की तिथल्या जागा जास्त आहे. बघा इथे दप्तर कारकून आहे, हे अमरावतीचं आहे, तर इथे 9 जागा आहे, टोटल 9 जागा आहे. त्यानंतर बघा पुढचं मोजणीदार, इथे 42 जागा आहे. इथे पण अनुसूचित जाती जमाती टोटल डिस्क्रिप्शन त्यांनी दिलेलं आहे. आणि कालवा निरीक्षक जी पद आहेत ती 59 आहेत. त्याचप्रकारे पुढचे देखील म्हणजे ज्या परिमंडळानुसार दिलेलं आहे.
आदित्य छत्रपती संभाजीनगर इथे निम्न श्रेणी लघुटंक लेखक आरेखक सगळ्यांची पदं दिलेली आहे. यामध्ये आपण पुन्हा हे 3 पदं बघूयात ज्याच्यामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी इलिजिबल आहेत. तर बघा इथे 134 पदं आहेत. छत्रपती संभाजीनगर परिमंडळ जे आहे तिथे 134 पदं आहेत दप्तर कारकूनचे. त्यानंतर पुढचं बघूया मोजणीदारचे 236. मी तुम्हाला अगोदर पण सांगितले होते पदं, पण आता इथे अनुसूचित जाती जमाती विजा भजब भजक ड इतर मागासवर्गीय विमाप्र आर्थिक दुर्बल घटक आणि अराखीव असे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. तर 236 आहेत. त्याचबरोबर कालवा निरीक्षकची 388 पदं इथे दिलेलं आहे. त्याचप्रमाणे सर्व परिमंडळाचे बघा मित्रांनो, सर्व परिमंडळाच्या कास्टनुसार जागा डिवाईड केल्या. इथे पण 12वी 10वी पास पाहिजे सहाय्यक भांडारपाल आणि इथे तुम्ही फक्त 30-40 टायपिंग पाहिजे तर अप्लाय करू शकता. त्याचबरोबर खाली साताऱ्यामध्ये पण भरपूर जागा आहेत. तर अशा प्रकारे खाली दिलेला आहे. तुम्ही ही डिटेल जाहिरात बघून घ्या. आणि अजूनही मित्रांनो तुम्ही जर समजा अजूनही फॉर्म भरला नसेल तर तुम्ही फॉर्म भरू शकतात. हे जे 3 पदं आहेत जसं की दप्तर कारकून झालं किंवा कालवा निरीक्षक आणि तिसरं पद कुठलं आहे तर त्या 3ही पदासाठी तुम्ही एकच अर्ज करू शकता. तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा अर्ज करायची गरज नाही. फक्त भांडारपालसाठी तुम्हाला वेगळा अर्ज करावा लागेल. आणि हे जे 3 पदं आहेत जे दप्तर कारकून आहे, त्यानंतर बघा दुसरं मोजणीदार आणि तिसरं जे पद आहे कालवा निरीक्षक याच्यासाठी एनी ग्रॅज्युएट प्लस तुम्हाला मराठी 30 आणि इंग्रजी 40 असं टायपिंग लागतं. तर यासाठी क्वालिफिकेशन सेम आहे, एक्झाम त्याची सेम होणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला 3ही पदासाठी एक अर्ज करायचा आहे. ही गोष्ट खूप चांगली आहे ज्यामुळे तुमचे 2000 रुपये वाचणार आहे. म्हणजे तुम्ही 3ही पदासाठी एक अर्ज केल्यामुळे तुम्हाला फक्त 1000 रुपये फीस इथे पेड करावी लागेल. जर तुम्हाला भांडारपाल पदासाठी देखील फॉर्म भरायचा असेल तर तो तुम्हाला वेगळा भरावा लागेल. त्यासाठी तुम्हाला 1000 रुपये किंवा 900 रुपये वेगळे पे करावे लागतील. तर आय होप आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी बऱ्याच गोष्टी क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आहे. बऱ्याच जणांनी फॉर्म भरलेच असतील, पण ज्यांनी अजूनही भरलेले नाही तर त्यांना 2-3 दिवस शिल्लक आहे. मला अगोदरही या जागांबद्दल कळालं होतं, तसं मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलंच होतं, परंतु आपण असा डिटेल व्हिडिओ बनवला नव्हता. मधल्या काळामध्ये दिवाळी असल्यामुळे वेळ मिळाला नाही. त्यामुळे आता विचार केला की 2-3 दिवस शिल्लक आहेत. अजूनही विद्यार्थ्यांनी जर फॉर्म भरले नसतील तर तुम्ही आता जाऊन भरू शकतात. हे अशा प्रकारची पदं आहेत. या 3 पदांव्यतिरिक्त 3 किंवा 4 पदांव्यतिरिक्त देखील तुम्ही इतर ठिकाणी इलिजिबल असाल तर तिथे जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकतात. अजून 2 ते 3 दिवस शिल्लक आहे. तर बघा मित्रांनो, आणि जरी तुम्ही भरला नसेल किंवा तुमच्या आणखी फ्रेंड्स असतील त्यांच्यापर्यंत देखील हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच अपडेटसाठी आपलं चॅनल पॅशनेट जर्नी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा. म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत चॅनलसोबत राहा. धन्यवाद.